मुंबई ही फक्त महाराष्ट्राची आर्थिक राजधानी नाही. मुंबई म्हणजे ठाकरे घराण्याचा राजकीय किल्ला. ही तीच मुंबई जिथून बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची मशाल पेटवली. ही तीच मुंबई जिथून शिवसेनेनं महाराष्ट्राच्या राजकारणावर राज्य केलं. आणि ही तीच मुंबई जिथे मातोश्रीचा शब्द म्हणजे आदेश मानला जायचा. पण आज चित्र काय आहे? आज त्या मुंबई महापालिकेत ठाकरे गट विरोधी बाकांवर बसलाय. हो, स्वतःच्या अंगणात नाकावर टिच्चून पराभव स्वीकारून. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय, पराभव झाला, सत्ता गेली, भाजपनं कमळ फुलवलं. देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेच्या साथीने मुंबई महापालिकेत ठाकरे गटाचा पराभव केला. बाळासाहेबांपासून सुरू झालेली सत्ता एका झटक्यात हातातून निसटली. मातोश्रीला विरोधी बाकांवर बसावं लागलं. पण तरीही उद्धव ठाकरेंचे शिलेदार मुंबई महापालिकेत भाजप विरोधात ज्या आक्रमकतेने उभे राहायला होते ते दिसतच नाहीये. ही फक्त राजकीय चूक नाहीये, हे मातोश्रीचं नाक कापल्यासारखं आहे. कारण शिवसेना म्हणजे काय, तर विरोधात असताना अधिक आक्रमक होणारा पक्ष, सत्तेत असताना प्रशासन चालवणारा आणि विरोधात असताना सत्ताधाऱ्यांना हैराण करून सोडणारा. बाळासाहेबांच्या काळात विरोधी बाक म्हणजे शांत बसायची जागा नव्हती, ती युद्धभूमी होती. पण आज काय दिसतंय, मुंबई महापालिकेत भाजप एक हाती सत्ता चालवते. महापौर रितू तावडे आक्रमकपणे स्थिरावत आहेत, प्रशासनावर पकड बसवत आहेत. त्यांच्या विरोधात फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न झाला, सोशल मीडियावर अफवा पसरवल्या, निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाले. पण प्रत्येक वेळी रितू तावडेंनी ते नॅरेटिव्ह फोडून काढले. आणि हीच खरी ठाकरे गटाची पोटदुखी आहे. कारण एकेकाळी मुंबई महापालिकेत डॉमिनंट चेहरा शिवसेनेचा होता, आज तो भाजपचा आहे. शिंदे गट तो तर नावापुरताच आहे. महापालिकेत खरी ताकद भाजपची आहे, खरी कमांड भाजपची आहे. आणि हे चित्र ठाकरे गटासाठी सर्वाधिक वेदनादायी आहे. कारण मुंबई गमावणं म्हणजे फक्त सत्ता गमावणं नाही, मुंबई गमावणं म्हणजे भावनिक केंद्र गमावणं. आणि त्याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे विरोधी पक्षात बसलेले ठाकरे गटाचे नगरसेवक म्हणावे तसे आक्रमक दिसत नाहीयेत. किशोरी पेडणेकरांसारख्या अनुभवी नेत्या विरोधी पक्षनेत्या आहेत, महापौर पदाचा अनुभव आहे, महापालिकेचं एक एक सूत्र माहिती आहे. तरी देखील भाजप विरोधात सभागृह दणानून काढताना दिसत नाही. ना आक्रमक आंदोलन, ना जोरदार गदारोळ, ना सततचा संघर्ष. आणि हाच तो मुद्दा आहे ज्यामुळे उद्धव ठाकरे संतापले. कारण त्यांना प्रश्न पडला असेल, आपण विरोधी पक्षात बसलो आहोत की भाजपचे सायलेंट पार्टनर आहोत. आणि या सगळ्या नाराजीला ठिणगी पडली महापौर बंगल्यांच्या प्रकरणातून. महापौर बंगल्याच्या नूतनीकरणासाठी आधीच 75 लाख खर्च झाले होते, 75 लाख जनतेच्या पैशातून. आणि हा खर्च ताजा असतानाच अवघ्या एका महिन्यात पुन्हा तब्बल 3,40,00,000 एक नवा प्रस्ताव समोर आला. कल्पना करा, एका महिन्यात पुन्हा कोट्यावधींचा खर्च. खरं तर ही आयती संधी होती भाजपला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरण्याची, सभागृह दणानून काढण्याची, मुंबईकरांसमोर आक्रमक विरोधी पक्ष म्हणून उभं राहण्याची. पण झालं काय? मवाळ भूमिका, शांतता, ना राडा ना संघर्ष, ना रस्त्यावर उतरलेलं आंदोलन. आणि हीच गोष्ट उद्धव ठाकरेंच्या जिवारी लागली. कारण भाजपला घेरण्याची आयती संधी नगरसेवकांनी गमावली. आणि इथूनच महापालिका वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली, ही शांतता नेमकी का? महापौर बंगल्याच्या खर्चाला विरोध न करण्याच्या बदल्यात काही सदस्यांना महापौर निधी मिळाल्याची चर्चा सुरू झाली. जर हे खरं असेल तर हा फक्त राजकीय पराभव नाही, तर नैतिक पराभव आहे. कारण ज्यांनी भाजपला भ्रष्टाचारावरून धारेवर धरायचं तेच जर शांत बसले तर जनता काय विचार करणार? आणि इथेच सगळ्यात मोठा राजकीय धोका ठाकरे गटासाठी तयार होतो. कारण विरोधी पक्ष जर आक्रमक नसेल तर जनता पर्याय शोधायला सुरुवात करते. मुंबईत आज भाजप फक्त सत्ता चालवत नाहीये, तर नॅरेटिव्ह सुद्धा कंट्रोल करताना दिसतीये. पूर्वी मुंबई महापालिकेत शिवसेना अजेंडा ठरवायची, आज अजेंडा भाजप ठरवते. आणि ठाकरे गट प्रतिक्रिया देताना दिसतोय. हा फरक खूप मोठा आहे. कारण राजकारणात जनता नेहमी फायटरच्या मागे उभी राहते, विक्टिमच्या नाही. आणि आज मुंबईकरांच्या मनात जर अशी भावना तयार झाली की भाजप लढतोय आणि ठाकरे गट फक्त प्रतिक्रिया देतोय, तर पुढच्या निवडणुकीत हे परसेप्शन मोठा फटका देऊ शकतो. विशेष म्हणजे एकेकाळी मुंबई महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणजे आक्रमकता, राडा
दबाव आणि रस्त्यावर उतरलेलं राजकारण याचं प्रतीक मानलं जायचं. आज मात्र ती शिवसेना सभागृहात शांत दिसली तर त्या कार्यकर्त्यांच्याही मनात प्रश्न निर्माण होतात. नेमकं चाललंय तरी काय? म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी नाराजी ही फक्त एका प्रस्तावावरून नाही, तर ती संपूर्ण पॉलिटिकल कल्चर बदलत चालल्याच्या भीतीतून आहे. कारण मुंबई महानगरपालिका ही फक्त सत्ता नाही, ती ठाकरे ब्रँडची ओळख आहे. आणि ती ओळखच जर हळूहळू कमजोर झाली तर त्याचा परिणाम फक्त मुंबईपुरता मर्यादित राहणार नाही, तर तो संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर होऊ शकतो. आणि म्हणूनच मातोश्रीवरून नगरसेवकांची कान उघडणी झाली. कारण उद्धव ठाकरे आज फक्त रागावले नाहीत, ते अस्वस्थ झाले. त्यांना माहिती आहे मुंबई हातातून गेली तर शिवसेनेची इमोशनल पकड सुटेल. कारण राजकारणात परसेप्शन हीच रियालिटी असते. आज परसेप्शन काय तयार होतंय? भाजप आक्रमक आहे, ऋतू तावडे सक्षम आहेत, फडणवीस रणनीतिकार आहेत, शिंदे प्रॅग्मॅटिक आहेत आणि ठाकरे गट थंड, रिॲक्टिव्ह, कन्फ्यूज. ही इमेज बदलली नाही तर पुढची निवडणूक ठाकरे गटासाठी आणखी कठीण होईल. कारण मुंबईकर भावना तर बघतातच, पण परफॉर्मन्स जास्त बघतात. आणि आज परफॉर्मन्स कुणाचा दिसतोय? तर भाजपचा. म्हणूनच उद्धव ठाकरे आता आपल्या नगरसेवकांना एक स्पष्ट संदेश देताना दिसत आहेत. उठा, लढा, सभागृह दणाणून सोडा, भाजपला घेरा, नाहीतर मुंबई कायमची हातातून जाईल. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते. सत्ता हरवली तरी जनता माफ करते, पण लढायची हिंमत हरवली तर जनता कायमची विसरते.